मला तुम्हाला भेटायचंय. बुरुज किल्लेदारांच्या घराभोवती असतात. आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घराची दारं 24 तास उघडी असतात. तुमच्या घराची पूर्ण वाट लावली त्या युगंधरा सरतापेने. शत्रूशी घरच्या मैदानावर लढणं सोपं जातं. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत हे घर तुटणार नाही. त्या नरसिंह दादाच्या मनातला, त्याच्या प्रेमातला, त्याच्या मर्जीतला आता एकच माणूस राहिला, परशुराम किल्लेदार. मी तुमच्याकडे एक मागणं मागायला आली आहे. काय ग, अशी का बसलीस भूतासारखी, एकटी, उदास? मी एकटी आहे म्हणूनच मी उदास आहे. तुझ्या बोलण्यात असा तक्रारीचा सूर का जाणवतोय? माझी काहीच तक्रार नाहीये, आणि जरी असली तरी ती ऐकायला वेळ आहे का कोणाकडे? इतका वेळ तक्रारीचा सूर जाणवत होता, आता तक्रार करतेस असं वाटतंय. हो, कारण हा एकटेपणा ओढावून घेतलेला आहे. बाबा, कालपर्यंत आपल्या घरात माणसांचा राबता होता आणि आज वामन काका नाही. कशी वागत असली तरी अहिल्या काकू आजूबाजूला असायची, पण आता तीही नाहीये. गण्या पण गावाला जाऊन बसलाय. सुमित्रा काकू चिवमध्ये बिझी असते. आत्या आजीचं स्वतःच काहीतरी. घर खायला उठेल नाही तर काय. आत्या आजीला बोलता येत नाही असं नाही, तिनं स्वतःहूनच बोलणं टाकलंय. त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे ना? असली छोटी मोठी कारणं शोधण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मग वेळ काढा, नाहीतर उरलेली माणसं सुद्धा तुटतील. इतका वेळ तक्रार करत होतीस, पण आता तर सरळ सरळ आरोप करतेस तू माझ्यावर अमृता. जणू काही या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. काही अंशी आहातच ना. तुम्ही ठरवलं असतात ना तर हे सगळं थांबवू शकला असतात. रादर अजूनही थांबवू शकता. काय थांबवू शकलो असतो? अहिल्याची राजकीय महत्वाकांक्षा, तिचं युगंधराच्या नादी लागणं, वामनचं एका दिवसात असं वागणं बदलणं, का त्या दोघा नवरा बायकोंनी घरातली भांडणं चॅनलद्वारे चव्हाट्यावर आणणं थांबवू शकलो असतो मी? हो, थांबवू शकला असता, पण त्यासाठी इच्छा हवी. खूप लहान आहेस अजून तू अमृता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. सध्या आमच्या घरात काय चालू आहे ते तुम्हाला माहिती असेलच. तुझ्या घरात काय चाललंय हे मला कसं माहिती असणार? का काही प्रॉब्लेम झालाय का घरात? हॅलो, काय ग, कुठे आहेस? मी इकडेच आहे देवळात. किती वेळ लागेल यायला? इथे अमृता तोंड पाडून बसली आहे, मलाही एकटं एकटं वाटतंय. ये लवकर. हो, हे काय आलेच. जितका वेळ त्या देवाला देतेस ना तितका मला दिलास तर त्याच्या आधी मी प्रसन्न होय. ये लवकर ये. हां. नवऱ्याशी खोटं बोलून आलीस. चला, नरसिंहाला कोणतरी भेटलं. 10 लोकांच्या कल्याणासाठी एखादं खोटं बोललेलं चालतं. बोल, काय काम होतं तुझं? मला असं कळलंय की तुम्ही अहिल्याताईंना निवडणुकीचं तिकीट देताय. देताय नाही, दिलंय. फक्त नावाची अधिकृत घोषणा उद्या होईल. पण तुला हवं असेल तर तू सांग, तुझ्या नावाची घोषणा करू. नाही, काहीतरीच काय.
मला त्यातलं काही कळत नाही. तिकीट मिळायला नशीब लागतं, जे आज अहिल्याचं आहे. तुला काय म्हणायचं होतं? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय परशु शेठ, मंत्र श्लोक अभंग असतात आजकाल तुमच्या तोंडी. अहो तुमच्यासारख्या गुरुदेवांनीच कान फुंकलेले आहेत. असू दे असू दे, येतो मी परशु शेठ. मस्त. या शागिर्दाकडे अचानक दुर्लक्ष करायला लागलाय तुम्ही. तुमच्यावर लक्ष द्यायला थांबता कुठे तुम्ही जागेवर? चुकताय गुरुदेव, तुम्ही चुकताय. काय तुमच्या डोक्याला अलीकडे इतके व्याप आहेत की आमच्या एका नमस्काराचं वजन नको म्हणून त्रास देत नाही हो. परशु शेठ, जे काय बोलायचंय ते स्पष्ट बोला. उगाच पुस्तकापेक्षा प्रस्तावनाच फार मोठी आहे. असं म्हणताय? स्पष्टच बोलतो. म्हणजे अहिल्या देवींचं आजकाल जे काही लपडं चालू आहे त्या लपड्यामुळं जुनी लपडी विसरू नका. अच्छा, म्हणजे तो विषय चालू असताना आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी विषयात लक्ष घालायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे? असं नाही हो, तुमच्याकडनं चूक होऊ शकत नाही, गॅरंटी आहे आम्हाला. पण तरी सुद्धा जुन्या लपड्याकडे दुर्लक्ष करू नका. परशु शेठ, मी तुम्हाला म्हणाला ना, जे काही असेल ते तुम्ही सरळ बोला, स्पष्ट बोला. बोलतो. वनिताबाई विसरला तर नाहीत ना? माझ्या घराला तुटण्यापासून वाचवा. तुझ्या घरात जे काय चाललंय त्याच्याशी माझा कसलाही संबंध नाहीये. पण तू हे सगळं मला का सांगतेस? तुमचं यांच्याबद्दल गैरसमज झालाय. तुम्हाला वाटतं तसं यांच्या हातून काही घडलं नाहीये. तू कुठल्या संबंधात बोलतेस? पांडुरंगा शपथ सांगते, यांनी तुमचं कुंकू नाही पुसलं. बस, या विषयावर आता चर्चा नकोय. तुला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं असेल तर तू जाऊ शकतेस. एखादा शब्द इकडचा तिकडे झाला असेल तर माफ करा. सॉरी, मीही जरा जास्तच रागावले. कारण गेली कित्येक वर्ष ज्या जखमेवर खपली करण्याची मी वाट पाहतीये त्याच जखमेला तू नख लावलास. काय म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचं ते समजून घ्या. माझं घर तुमच्या एका निर्णयामुळे तुटू शकतं. कारण हे सगळ्यांना माहिती आहे की अहिल्याताईंना तुमची फूस आहे. जानकी, तू सरळ सरळ माझ्यावर आरोप करतेस. तसं समजा हवं तर. पण माझं घर वाचवा. तुम्ही मोठे आहात. मोठ्यांची राजकारणं सुद्धा मोठी असतात. वैयक्तिक रागामुळे खालच्या पातळीवर येऊ नका. कारण तुमच्या या भांडणांमुळे आमच्या देवासमान आत्याबाई होरपळून निघत आहेत. आणि त्यांना जर काही झालं तर मी कोणाला नाही माफ करणार. आज पहिल्यांदा माझ्या डोळ्यात डोळे घालून कोणतरी या आवाजात बोललंय. बरं वाटलं. मला काय म्हणायचंय तेवढं समजून घ्या. अहिल्याने घर सोडून जाण्याशी माझा काय संबंध? तुम्ही दाखवलेल्या आमिषामुळेच त्या बाहेर पडतायत. अच्छा, म्हणजे खरी गोम काय ती आता माझ्या लक्षात आली. अहिल्याला तिकीट मिळू नये म्हणून नरसिंहाने तुला प्यादा बनवून माझ्याकडे पाठवलं. ही वेळ आली आता नरसिंहावर. बायकोच्या पदरा आडून राजकारण करायला लागलाय. यांना मागून वार करण्याची काहीच गरज नाही.
आणि आतापर्यंत यांनी कधी कुणाला प्याद म्हणून समोर नाही केलंय. आणि बाई माणसाला तर नाहीच नाही. अरे वा, चांगलं बोलता येतं तुला. राजकारणात आलीस तर चांगलंच नाव काढशील. राजकारणात फक्त पोपटासारखं बोलून उपयोग नसतो. जे काही बोलायचं ते मोजकं, पण विचार करू. यांच्यासारखं. त्या वाकणीसला काढून नरसिंह तुला पीए म्हणून का नाही ठेवून घेत? कारण घरातल्या बाई माणसाची जागा कुठे असावी हे त्यांना चांगलं माहिती आहे. मी इथे तुमच्याशी राजकारणी म्हणून बोलायला नव्हते आले. एका घरची सून म्हणून बोलायला आले होते. हे लक्षात असू द्या. जानकी, मी सुद्धा कुणाच्या तरी घरची सून होते. कुणाच्या तरी नावाचा कुंकू मी पण लावत होते. तुझा संसार मोडण्याची नुसती भीती निर्माण झाली आहे ना, पण माझा संसार कायमचा मोडला तुझ्या नवऱ्याने. तुमचा हाच गैरसमज दूर करायला मी इकडे आली. एखादं पाप केल्यानंतर ते पाप मी कसं केलं नाही हे सांगण्यातच एखाद्या माणसाचं आयुष्य निघून जातं. तुमच्या याच गैरसमजामुळे माझ्या घरावरून दुःखाचा नांगर फिरणार आहे. मागचं सगळं विसरून जाऊन माझं घर वाचवा. मी हात जोडते तुमच्या समोर. आवडलीस मला तू जानकी. तुझा खरेपणा मला आवडला. कुटुंबाबद्दलची तळमळ मला आवडली. कारण कोण एकेकाळी मी पण अशाच तळमळीने माझा संसार जपण्याचा प्रयत्न केला होता. मी वचन देते तुला जानकी, माझ्यामुळे तुझा संसार नक्कीच मोडणार नाही. तुझा संसार वाचवण्यासाठी मला जेवढं शक्य आहे तेवढे प्रयत्न मी नक्की करेन. माझ्या मुलाचं लग्न झालं असतं तर त्याची बायको पण तुझ्याच वयाची असते. हो, पण तिच्यामध्ये ही प्रतिभा असेलच असं नाही. मला आशा आहे की तुम्ही हे सगळं थांबाल. येऊ मी. अरे, अशी कशी जाऊ देईन मी तुला? पहिल्यांदा आली आहेस आमच्या घरी, हळद कुंकू तरी लावून जा. मी नाही लावू शकणार, पण आमच्या स्वयंपाकीण बाई आहेत, त्यांनी लावलं तर चालेल तुला? मला न चालायला काय झालं? मोठ्यात ना माझ्यापेक्षा निदान नमस्काराचं पुण्य तरी मिळेल. खरंच नशिबाने नरसिंह. वनिताबाई, तिचा या प्रकरणाशी काय संबंध? म्हणजे एकतर ती अस्तित्वात आहे की नाही ही एक शंकाच आहे. दुसरं म्हणजे आपल्या दृष्टीने एक तो निरुपद्रवी जीव आहे. निरुपद्रवी जीव. वाकणी सर,
काय पण म्हणा, वनिताचं नाव काढलं आणि तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसायला लागलो, खरं का नाही? कुठं आहे ते? कल्याणला आहे. पत्ता पण ठाऊक आहे मला तिचा. संपवायची का तिला? हे तुम्ही बोलताय परशू शेठ? दादासाठी. दादासाठी काय वाटेल ते, वाटेल तेव्हा वाटेल त्याच्याशी वैर पत्करायला तयार आहे मी. एवढा राग का तिच्यावर? राका म्हणजे ज्यानं ज्यानं तिच्यावर उपकार केले त्या सगळ्यांची नालायक पद्धतीनं वागली ती. त्या आईला तिच्या दादाशी वागली, तुमच्याशी वागली, माझ्याशी. अरे आपलं तर सोडून द्या हो, वहिनींशी वागते, वहिनींशी. वहिनी? जानकी वहिनी? नाहीतर गाईले वहिनी, ती तिच्याच पार्टीतली आहे. वाकणी सर, मधल्या काळामध्ये इथं काय काय रामायण घडले तुम्हाला कळलं नाही आणि कळणार पण नाही. लाकाला गांडा घातलाय जानकी वहिनीनं तिनं. बरं ते आपल्याला काय करायचं, देणं नाही आणि घेणं नाही. हा नाही परशू शेठ, काय झालं ते मला कळायला पाहिजे. सांगतो. अच्छा, म्हणजे ती बाई या थराला गेली आहे. तर बघतो काय करायचं ते. तयारी लागू. तुम्ही कुठं निघालात? कुठं म्हणजे काय, संपवायला नको काय तिला? एक गोष्ट लक्षात ठेवा वाकणी सर, हा वनिताबाईचा आपटबार जर युगंधराबाईच्या हातात पडला तर त्याचा हातबॉम्ब होणार आणि आपल्या घरामध्ये कुठं कधी फुटल काय सांगता यायचं नाही. त्याच्या आधीच करायला पाहिजे सगळं. हा हे बघा परशू शेठ, राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्यांनाच आता कळालंय की हा अहिल्याबाईंचा चावटपणा नसून युगंधरीचा डाव आहे. उडवू काय तिला? परशू शेठ हात जोडतो. हो, आधीच डोक्याला खूप ताप आहे, तुम्ही नका अजून वाढू. मग तुम्ही वाढवा. ठीक आहे, बघतो मी. मला तिचा पत्ता तर द्या कल्याणचा. मी लागतो पुढच्या तयारीला. अरे वाकण्या, आता तुला कसा अडकवतो ते बघत राहा रे. भुजंग कसा गुप्त धनावर बसतो की नाही, तसा बसलायस तू माझ्या सुखावर. आता या प्रकरणामध्ये तुला नाही अडकवला तर नाव परशुराम सांगणार नाही. हा नरसिंह नक्की कोणतं पुण्य घेऊन जन्माला आलाय कुणास ठाऊक. त्याच्या आयुष्यात ज्या ज्या स्त्रिया आल्या त्या कणखरच. कृष्णासारखी आत्या, नर्मदेसारखी निष्कलंक पतिव्रता आणि आता या जानकीसारखी निरागस, सालस, तितकीच खंबीर बायको. शिवाय शत्रू मिळाली ती पण माझ्यासारखीच. अय मॅडम, हे जे काय मडकं आलं होतं ते कच्चं होतं का पक्क? पक्क. आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त पक्क. गावची अडाणी पोरगी येते. गावची लोक अडाणीच असतात हा विचार डोक्यातनं काढून टाक जाना. तिने ठरवलं तर ती एखाद्याला सहज विकू शकते, पण ती तितकीच भोळी आहे. त्यामुळे माणसं जपण्याकडे तिचा जास्त कल आहे. तिचं गुणगण पुरं झालं, त्या हायलेचं काय करायचं ते सांगा. दिल्लीला फोन कर. दिल्लीला का? अहिल्याचं तिकीट कॅन्सल कर. कॅन्सल? युगंधरे, जो काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. अगं तू त्या पोरीच्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. 2 गोड शब्द बोलून 4 आसव गाळून ती तुला फसवून गेली. माणूस ओळखायला मी माझ्या आयुष्यात फक्त एकदाच फसले, ते नरसिंहाच्या बाबतीत.
आता माणूस ओळखायला मी कधीच फसणार नाही. अगं पण तू सरळ सरळ हल्लीचं तिकीट का बाहेर निघालीत म्हणून विचारलं. कारण मी जानकी किल्लेदाराला तसं वचन दिलंय. याचाच अर्थ डोळ्यातून पाणी गळून ती तुला फसवून गेली हेच खरंय. नाही काहीतरी घोळ झालेला आहे. मला तुझं गणित काय पण कळत नाही बघ. म्हणजे एका बाजूला तू नरशिवाला मातीत मिळायची गोष्टी करतेस आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच बायकोचं हळदी कुंकू करतेस. जरा मला खरंच असं वाटायला लागलंय की तुझं मडकं कच्च आहे. तुला असं वाटलंच कसं की मी इतक्या लवकर हार मानेन म्हणून? आता ही हार नाही तर काय. इतके दिवस मी गोष्टीतल्या राक्षसाचा जीव घेण्यासाठी त्याच्या अवतीभोवतीची सगळी माणसं पिंजून काढली. पण मला काय माहित, त्या राक्षसाचा जीव एका चिमणीत अडकलाय आणि ती चिमणी चक्क माझ्या अंगणात येऊन बसली. सुरुवातीला तुला एखादी वाकडी चाल समजून सांगायला मला महिने लागायचे आणि आता तर तू बुद्धिबळाच्या पट्टाच्या बाहेर जाऊन चाल खेळायला लागलीस. वा. कर्वेला पाठव माझ्याकडे. जागर मध्ये दणदणीत बातमी द्यायची. पाठवतो. नशीबच म्हणायचं आज इतक्या लवकर परत आलीस. म्हणजे देवाला तुझा कंटाळा आला का तुला देवाचा? म्हणजे देवळात गेली होतीस ना? हां, मग आज गर्दी नव्हती का देवळात? होती ना. का? नाही, फोन चालू असताना मागे नेहमीसारखा गोंगाट नाही ऐकू आला. कारण आज नेहमीसारखी गर्दी नव्हती ना. मग कमी गर्दीचा फायदा उठवून काय मागितलंस देवाकडे? मागितलं ना, पण या वेळेला चांगलं खडसावून मागितलं. तेच, काय मागितलंस? म्हटलं माझं घर पूर्वीसारखं होऊ देत. पूर्वीसारखं म्हणजे कसं? म्हणजे सगळी माणसं परत एकत्र येऊ देत, नेहमीसारखे वागू देत, आत्याबाईंच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येऊ देत, आणि वामन दादा आणि तुम्ही. बस, पुढचं कळलं मला सगळं. बरं, मला भूक लागली. पांडूला जेवण लावायला सांग. का? मी लावलं तर नाही चालणार? तू लावणार असशील तर माझी काहीच हरकत नाहीये. फक्त लवकर, नाही तर तेवढ्यात तुला एखादा देव आठवायचा. चला. देवा, मला माफ कर. तुझं नाव घेऊन खोटं बोलले. पण तुला पण माहितीये हे सगळं या घरासाठी, यांच्यासाठी. अहिल्या, अहिल्या, उठ उठ उठ. काय झाली का तुमची सकाळ? आता आमच्या सगळ्यांची सकाळ झालेली आहे, पण तुझ्या आयुष्यात मात्र आता रात्र, काळ रात्र आहे. काय चाललंय तुमचं? सकाळी सकाळी शिव्या शाप कसले देताय? मी नाही देत आहे. जे लिहून आलंय ना ते फक्त वाचतोय. ऐक.
श्रीपूर मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाकडून सौ कमलाबाई जोंधळे यांना तिकीट. पुढे ऐक. अहिल्याबाईंच्या आयुष्यात राजकीय अंधार. अहिल्याबाईंचा पत्ता कट. नालायक, नीच, हलकट, अहिल्या, आता शिव्या देऊन काय उपयोग आहे? विश्वासघातकी बाई आहे ती. मी नाही सोडणार तिला. आज ना उद्या हे होणारच होतं अहिल्या. वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम केलेल्या माणसांना एका रात्रीत असं अचानक काढून टाकतात. ते तुझं काय ग? त्यांनी मला शब्द दिला होता. आज माझं नाव घोषित होणार होतं. वाईट वाटून घेऊ नकोस, पण ज्यांचं असं नाव घोषित होणार असतं ना, त्या भावी आमदारांना त्या रात्री झोप लागत नाही आणि इथे तुला हलवून हलवून उठवावं लागत होतं. काय म्हणायचंय तुम्हाला? हेच की असंगाशी संग केल्यावर असंच होणार. त्या युगंधरा सरतापेने अत्यंत पद्धतशीरपणे ठरवून तुझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. अंडरस्टँड? जाने कहाँ गए वो दिन, दारू पीने के दिन गए. दारू सोडल्यापासून लय कंटाळा आला बाबा. घरामध्ये काही घडत नाही, नुसते शांतता. पेपरात काय आहे बघू. श्रीपूर मतदारसंघातून विरोधी पक्षातर्फे सौ कमलाबाई जोंधळे यांना तिकीट. आईला, श्रीपूर मतदारसंघातनं कमलाबाई जोंधळे म्हणजे अहिल्याबाईची दांडी गोल. ढिंगी टिकर ढिंगी टिकर ढिंगी टिकर ढिंगी टिकर. वाकणी सर, या या या. अरे वाकणी सर, ढिंगी टिकर ढिंगी टिकर ढिंगी टिकर. हाडं मोडतील माझी. अहो, आनंदाच्या भरात एखादं हाड मोडलं तर चालेल, पण माझ्या आनंदाला आलेलं उदान थांबू नका. काय झालंय काय? वाचा वाचा वाचा. अरे वाचा वाचा. काय लिहिलंय? नाही मग नाचू का थोडस? वाकणी सर. ढेंगी टिकर ढेंगी टिकर ढेंगी टिकर. काय आरडाओरडा चाललाय? अरे दादा, तुझी मला लय भ्या वाटते म्हणून. नाही तर तुझ्या बरोबर पण एक गिरकी मारायची वाटते. मारू काय गिरकी? काय झालं सांगशील? वाच वाच, पेपरातली बातमी वाच. झाला की नाही आनंद? हा मग. अरे वाकणी सर, पेढे आणा. आलंच. बरं झालं पाहुण्याच्या काठीनं साप मेला. त्या अहिल्याला चांगला धडा मिळाला. आता धडा नाही, चांगली लायकी निघाली तिची. लायकी त्या युगंधराला कळेल. स्वतःच्या पक्षाबद्दल जाम माज होता तिला. दादा खरं सांगू, या सगळ्याच क्रेडिट तुला आहे बरं का. विरोधी पार्टी तुला लई टरकते रे, म्हणून त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. दादा तुला सांगतो, या वामण्याला आणि अहिल्याला पुन्हा घरामध्ये थारा देऊ नग. कळलं की नाही? इथं आयलंड डोक्याला ताप करून ठेवणार आणि ती अहिल्या देवीच राह. एवढी पण किंमत देत नाही हो मला. काय हरकत नाही रे, थोडे दिवसाचा प्रश्न आहे. नंतर तुला मला एवढी किंमत द्यावी लागेल, बघत राहतो.
अभिनंदन वहिनी साहेब, अभिनंदन. आजचा पेपर वाचलात ना? हो, कसं काय तुम्हाला हे सगळं शक्य झालं? परवा नंबर घेतला होता माझ्याकडून आणि आज आईला त्यांची ही बातमी. कसं काय तुम्ही केलं हे? मी सरळ जाऊन त्यांच्यासमोर जे काही येते खरं खरं बोलले. सरळ जाऊन म्हणजे? मी त्यांच्या घरी गेले होते, त्यांना जाऊन भेटले, त्यांच्याशी बोलले आणि आज ही बातमी छापून आली. म्हणजे त्यांना मी सांगितलेलं पटलं असणार ना. तुम्ही तर म्हणाला होतात की फक्त नंबर हवाय फोनवर बोलण्यासाठी. मी फोनवरच बोलणार होते, पण मग त्यांनी घरी बोलवलं म्हणून गेले. आणि बघा ना, जे झालं ते ठीक झालं. आता वामनदादा आणि अहिल्याताई घरी परत येतील. ते काही असू दे वहिनी साहेब, पण तुम्ही असं करायला नको होतं. का? माझं काही चुकलं का? माहिती नाही, पण युगंधरा सरतापे विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. मला तर आता या प्रकरणाला वेगळाच वास यायला लागलाय. वाकनीस काका, तुम्ही सारखे राजकारणी लोकांमध्ये असताना, त्यामुळे तुम्ही सुद्धा तसाच विचार करायला लागलाय. वाकणीस, अहो तुम्ही नुसते उभे काय आहात? फटाके फोडा. आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, राजकारण हे येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. अहिल्या आणि युगंधरा नक्कीच जमिनीवर आले असतील, पण आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. वाकणीस, तुम्ही ऑफिसला जा. श्रीपूर मतदारसंघातल्या आपल्या उमेदवारासाठी मी स्वतः प्रचाराला जाणार आहे. यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहण्यासाठी मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. पण खरंच वाटेल ती किंमत मोजायला लागू नये म्हणजे झालं. आहेत का युगंधरा सरतापे? मला आज वाटते बाहेर यायची. तुमच्यासारख्या विश्वासघातकी बाईकडून दुसरी अपेक्षा तरी काय असणार? युगंधरा सरतापे! ओरडायचं काम नाही, नाहीतर कशातला आवाज कशातच राहील कायमचा. तुमच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? आणि माझ्या समोर हा आवाज चढवायचा नाही. हा माझ्या आयुष्याचं वाटोळं करून लपून बसल्यात की काय तुमच्या युगंधराबाई? तुमचं काय झालं ना बाई, बांधावर आली नाही तूर आणि मी म्हणे मी मूर. तुमच्या या असल्या वायफळ म्हणी ऐकायला नाही आले मी इथे. तुमच्या त्या युगंधराबाईंना आता बोलवा. आवाज खाली, आवाज खाली, नाहीतर वामनराव घरी वाट बघत बसतील कायमचे. जाना, बाई माणसाशी कसं बोलावं कळत नाही का तुला? बोलू दे तिला. आज तिला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. बोल. मी इथे तुमची भाषणबाजी ऐकायला नाही आले. मी इकडे तुम्हाला जाब विचारायला आले. तू काही बोलण्याच्या आधी मी काय सांगते ते नीट ऐक. मी पक्ष चालवत नाही, निर्णय संपूर्णपणे हायकमांडचा असतो. मी फक्त शिफारस केली. त्यात तुझा पॉलिटिकल रेकॉर्ड झिरो. काय करणार? हे सगळं तुम्हाला आधीच माहिती होतं, पण तरीही तुम्ही मला खोटी स्वप्न का दाखवली? नाही, मी तुला स्वप्न नाही दाखवली. तू तुझी स्वप्न घेऊन इथे आली होतीस. हे इतक्या थंडपणे बोलताना तुला लाज कशी नाही वाटत ग? बस बे बाई बस. युगंधरे, आत्ताच्या आत्ता हिला इथून जायला सांग. ही तुम्ही वरून तूवर आली. आजपर्यंत मी बाईवर कधी हात उगारला नाही, आता हात उगारावा लागल. तोंड आवरा. देवाने मलाही बोलायला तोंड दिलेलं आहे, आणि तुमच्यासारख्या माणसांना कोणत्या भाषेत उत्तर द्यायचं हे मला चांगलंच कळतं. गप, एकदम गप.
युगंधर हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायला सांग. नाहीतर मी ह्या बाईचा जीव घेईन. अगं, जी बाई स्वतःच्या घरच्यांची झाली नाही ती आपली काय होणार आहे? चल 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 निघेतून. अहिल्या, निघ. काय हे जना, तुला कळत कसं नाही बाई माणसाशी कसं बोलावं? काय चूक झाली माझी. मला सुद्धा वाईट वाटत होतं. नाहीतरी आपल्याकडून अन्याय झाले तिच्यावर. पण युद्धात सगळंच माफ असतं. तू काही विचारायच्या आतच सांगतेय मी जेवणार नाहीये. माझी जेवायची इच्छा असली तरीही मी जेवणार नाहीये. तुमची जेवायची इच्छा असो वा नसो, आज मी तुम्हाला जेवायला लावणारच. कारण तुम्ही जेवावं हा माझा आज हट्ट आहे. आणि मी नाही म्हणाले तर मी तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे. ठीक आहे, म्हणा तुम्ही नाही, मग होऊनच जाऊ देत ना. बघू तुम्ही जिंकताय का मी. हा हट्टीपणा वामनला घरी परत आणण्यात वापरला असतास तर ही वेळ आलीच नसती. आत्याबाई, आज माझ्यासमोर वामनदादा अहिल्याताई हे प्रश्नच नाही. मला फक्त एवढंच कळतंय की तुम्ही जेवलं पाहिजे. कारण जेव्हा आम्ही हट्टीपणा करायचो ना तेव्हा तुम्ही आमचे कान धरायचं. मी तुमचे कान तर नाही धरू शकत, पण माझ्याकडे बाकीचे उपाय आहेत. आजपर्यंत मी अमुक एक गोष्ट करावी अशी जबरदस्ती करायची हिंमत नव्हती कोणाची. पण तू न मागता ते सगळे अधिकार मी तुला दिले होते. मी आज तोच अधिकार वापरते. वामनच्या प्रकरणात तू हा अधिकार गमावून बसलेली आहेस. आत्याबाई, तुम्ही एक हट्टी असाल ना तर मी 10 हट्टी आहे. आज मी तुम्हाला जेवायला लावणारच. कारण तुम्ही जेवणार आहेत ना तर मी सुद्धा जेवण टाकेन. नंतर रडाल, कारण इथे बसून तुमच्या डोळ्यासमोर मी जीव देईन. नमस्कार वाकणे साहेब. काय राव तुम्ही दरवेळेला वेळेच्या आधीच 1 मिनिट येऊन उभे असता. कारण मला 1 मिनिटाचं महत्त्व कळतं. इंदुलकर, तुझ्यासारख्या दर 2 दिवसाने गायब होणाऱ्या माणसाला त्याचं महत्त्व नाही कळणार. नाही नाही तसं नाही साहेब. अहो गोव्याला अधिवेशन होतं ना, त्यामुळं गुप्तता पाळावी लागली. गुप्तता का? आमचं भाई लोकांचं अधिवेशन होतं ना. हा, लय मजा आली साहेब. पोलिसांना कसं काय कळलं नाही? कसं कळणार साहेब? अहो 2-3 मोठमोठे पोलीस अधिकारी पण होते तिथं. आता तुमचंच राज्य आहे वाकणे साहेब. आमच्या साहेबांना गुन्हेगारी क्षेत्राचा किती राग आहे माहिती आहे ना तुला? ज्यावेळी आमचे साहेब मुख्यमंत्री होतील त्यावेळी तुमची ही अधिवेशनं कुठल्या तरी जेलमध्ये भरतील. आपण आता साहेब तुम्हीच आमच्याबरोबर असल्यावर आम्हाला कसली आली भीती? ठीक आहे, मग सध्या माझं एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं करा. बोला की साहेब, काहीतरी काम द्याच. अहो तुमच्या सरकारचीच घोषणा होती ना, प्रत्येक हाताला काम. द्या ना काहीतरी काम. खरं तर प्रत्येक हाताला लायकीनुसार काम अशी घोषणा हवी होती. जाऊ द्या ना आता, द्या ना काहीतरी काम.
नाही हात सुटले हाताला. हिला संपवायची. ही कोण? तेंडुलकर चेहऱ्यावर तर असे भाव आहेत की जणू काही ओळखता तुम्ही हिला. नाही नाही तसं नाही साहेब. अहो देवानं बनवलेली एवढी सुंदर बाई, तिला असं कोंबडीसारखं काचकन कापायचं म्हणजे जीवावर येतं ना साहेब. ठीक आहे, मग कापायच्या आधी तोंडामध्ये 2 थेंब पाणी टाका. येतो साहेब, होईल काम. युगंधरे, काय करायचं ठरवलंस तू आता? जे हैलेचं तो नाव कापून टाकलं, या नरसिंहच्या बायकोचं हळदी कुंकू केलंस. आपला काय फायदा झाला त्यामध्ये? म्हणजे दावणीला लावलेला बोकड सजून तयार केला, पण घरातल्या लोकांचा उपवास म्हणून गावच्या लोकांनी खाल्ला असं व्हायला नको. तर आपला काय फायदा झाला? नरसिंह विरुद्धच्या लढाईत हे फायदा आणि नुकसानीचा विचार करत नाही जना. हे माहितीये का मला? माहितीये, पण कोंबडी खुरड झालीये, वाट कसली बघताय? कापून टाका की. नरसिंहाच्या बाबतीत तुला जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरात लवकर सूक्ष्म मोक्ष होईल. अरे लवकरात लवकर म्हणजे कधी? आता 11 वर्ष झाली की. अजून 11 वर्ष लागली तरी चालते, पण येणारा प्रत्येक दिवस त्याचं काळीच कोरणारा असेल. येणार कधी तो दिवस? उद्या. उद्या? नमस्कार मॅडम, काही काम होतं? नाही, इथं अंगाई गायला बोलवलंय तुम्हाला. तसं नाही जरा काका, ती एक बोलण्याची पद्धत असते म्हणून बोललो. यायले बेन कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलं कळत नाही, जेव्हा बघावं तेव्हा हसत असतं. अहो हसण्यामुळे थोडंसं टेन्शन रिलीफ होतं ना म्हणून. व करव, तुमचं टेन्शन रिलीफ होतो, पण आमच्या रागाचा पारा चढतो त्याचं काय? जना पुरे कर्वे, तुम्हाला मी इथे एका महत्वाच्या कामासाठी बोलवलंय. हे फोटो तुमच्या ताब्यात घ्या आणि मी सांगते ती बातमी जशीच्या तशी उद्याच्या पेपरमध्ये छापा.